UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप। माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटलांचा दावा। भाजप आक्रमक। व्हॉइस नोटमधील आवाज ऐकवा। भाजपच्या सुधांशू त्रिवेदींचा सुळे आणि पटोलेंना सवाल। हा आवाज तुमचाच आहे का? उत्तर देण्याचं आवाहन। महाविकास आघाडीनं बिटकॉइनच्या माध्यमातून पैसा जमवला। भाजपचा आरोप। काँग्रेसनं आमच्यावर 5 प्रश्नांचा खुलासा करावा। भाजपची मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान। जिल्हा प्रशासन सज्ज, कडेकोट बंदोबस्त तैनात। 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप। तावडेंच्या डायरीमध्ये कोट्यवधींची नोंद। नावं आणि आकडेवारी दाखवत हितेंद्र ठाकूरांचा दावा। भाजप नेते विनोद तावडे 4 तास हॉटेलमध्ये बंद। पैसे वाटप झाल्याच्या आरोपांवरून बबिया कार्यकर्त्यांचा घेराव। पत्रकार परिषदेनंतर हितेंद्र ठाकूरांनी तावडेंना सोडला। विनोद तावडे आणि भाजप उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई। विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेची निवडणूक आयोगाकडून दखल। भाजपवाल्यांनी सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येणार। बबियाच्या हितेंद्र ठाकूरांचा दावा। 2 डायऱ्याही सापडल्याचा आरोप। भाजपच्या नेत्यांनीच टीप दिल्याचं ठाकूरांचं वक्तव्य धादांत खोटं। मी विरारमध्ये जाणार हे पक्षात कुणाला माहीत नव्हतं। विनोद तावडेंचा दावा। सतीश ठाकूरांकडून वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरींना मारहाण। विरारच्या विनवंत हॉटेलमधील मारहाणीचा व्हिडिओ समोर। मोदीजी हे तो 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून निघाले। विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना खोचक सवाल। तर तावडेंना अटक करण्याची चेन्नई थलांची मागणी। पैसा वाटेंगे और जितेंगे। भाजप शिंदे अजितदादांचा हा नोट जिहाद आहे का? निवडणूक आयोगानं कडक कारवाई करावी। तावडेंवरील पैसे वाटपाच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। विरार कॅश कांड प्रकरणामध्ये फडणवीसांकडून विनोद तावडेंना क्लीन चिट। तावडे दोषींनाही पराभव दिसू लागला की असे आरोप केले जातात। फडणवीसांचं वक्तव्य। भाजपाचा निवडणुकीमधील खेळ खल्लास। महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनीच बहुजन चेहरा संपवण्यासाठी विनोद तावडेंना गेम दिला। संजय राऊतांची टीका। रोहित पवारांच्या मतदारसंघात पैशांचं वाटप। भाजपचा गंभीर आरोप। निवडणूक आयोगानं त्वरित कारवाई करण्याची भाजपची मागणी। भाजप नेते धमक्या देऊन अशा गोष्टी करवून घेतात। फेसबुक लाईव्हमध्ये रोहित पवार यांचे भाजपावर आरोप। दगड मारा नाहीतर गोळी मारा। अनिल देशमुख मिळणार नाही, तुम्हाला सोडणार नाही। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।